हॅलो फ्रेंड, वेलकम बॅक टू माय चॅनल. फ्रेंड, आज जो प्रोजेक्ट आपण पाहणार आहोत तो आहे उलन वर्क क्रोचिट कलश. आईस्क्रीमच्या डब्यापासून बनवलेला लहान साईजचा कलश आपण घेतलेला आहे. आणि हा जो प्रोजेक्ट आहे हा दिवाळीनिमित्त घेतलेला आहे. आणि हा जो व्हिडिओ आहे तो प्लीज लाईक करा, हेल्प करा, जॉईन व्हा आणि मेंबर व्हा. आणि इंस्टाग्रामवर फॉलो करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे जे प्रोजेक्ट आहे त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा. स्टार्ट करूयात आपण पार्ट 3. भाग 3 मध्ये आपलं काम आलेलं आहे. आणि मागील भागात आपण या पॉईंटपर्यंत काम पाहिलेलं आहे. या भागात आता वरचा जो नारळ आहे त्याचं काम पाहायचं आहे. नारळासाठी हा सेट घेतलेला आहे. स्टार्ट करूयात आपण या कामाला. आणि आपल्याला मध्ये कॉटन लागणार आहे. नारळाच्या मध्ये भरण्यासाठी कॉटन यूज करायचं आहे. स्टार्ट करूयात. पहा, या पॉइंटला चेन घ्यायच्या आहेत. 2, 3, 4, 5 6 चेन घेतलेल्या आहेत. पहिल्या लुकमध्ये डायरेक्टली ती टाकून सर्कल करायचं आहे. आणि या सर्कलमध्ये जेवढे बसतील तेवढे हाफ डबल क्रोशा बुटका खांब यूज करायचा आहे आपल्याला. या पॉइंटला विडा घेतलेला आहे, सर्कलमध्ये टाकलेला आहे आणि तीनातून काढलेला आहे. जेवढे बसतील तेवढे हाफ डबल क्रोशे या सर्कलमध्ये टाकायचे आहेत. बुटका खांब वापरलेला आहे. पुढे काम करताना बॅकलुकमध्ये काम करायचं आहे. सेकंड राऊंड इथून पुढचे प्रत्येक राऊंड बॅकलुकमध्येच घ्यायचे आहेत. सेकंड राऊंड पासून स्टार्ट करायचा आहे. आपला हा फर्स्ट राऊंड स्टार्ट आहे. फर्स्ट राऊंड कंप्लीट आहे. पुढे बॅकलुकमध्ये हाफ डबल क्रोशा आणि टाके वाढवत जायचं आहे. प्रत्येक राऊंडमध्ये टाके वाढवायचे आहेत आपल्याला इथून पुढे काम करत जाताना. या पॉईंटला एक टाका वाढवत आहे. बॅकलुकमध्ये हाफ डबल क्रोशा, एकाच लुकमध्ये 2 हाफ डबल क्रोशे घेतलेले आहेत. पुढचा लुक, या लुकमध्येही 2 हाफ डबल क्रोशा. शेप पार्ट टाके वाढवण्याचं काम ठरवायचं आहे. प्रत्येक लुकमध्ये काम करायचं आहे. या पॉइंटला थर्ड लुकमध्येही 2 हाफ डबल क्रोशा ठेवलेला आहे. पुढे या पॉइंटला थर्ड लुकमध्ये 3 हाफ डबल क्रोशे, 3 हाफ डबल क्रोशे ठेवलेले आहेत. पुढचा 4 लुक, या पॉइंटला इथून पुढे काम करत जाताना या राऊंडमध्ये टाके वाढवायचे नाहीयेत. या राऊंडमध्ये टाके वाढवण्याचं काम स्टॉप केलेलं आहे. गरज पडली तरच वाढवायचं आहे. शेप पार्ट टाके वाढवण्याचं काम ठरवायचं आहे. या पॉइंटला एक टाका वाढवत आहे कारण गरज आहे. शेप पाहतच पुढचं काम ठरवायचं आहे. प्रत्येक लुकमध्ये टाका वाढवायचा नाही. ज्या पॉईंटला गरज पडेल त्या पॉईंटला टाके वाढवायचे आहेत. आत्ता 2 लुक जे काम केलेलं आहे ते टाके वाढवलेले नाही आहेत. इथून पुढे शेप पाहतच टाके वाढवण्याचं काम ठरवायचं आहे. हा जो नारळ आहे तो आपल्याला व्यवस्थित शेपपर्यंत घ्यायचा आहे. आणि गरज ज्या पॉईंटला पडेल त्या पॉईंटला टाके वाढवायचे आहेत. हा जो शेप आहे, हे जे आहे याला सूट होईल अशा प्रमाणातच आपल्याला नारळाचा शेप आपल्याला ठेवायचा आहे. वरचा जो नारळ आहे त्याचा जो शेप आहे त्याला सूट होईल एवढ्या प्रमाणातच आपल्याला टाके ठेवायचे आहेत.
बॅकलूकमध्ये हाफ डबल क्रोशा बुटका खांब वापरलेला आहे आणि ज्या पॉईंटला गरज पडेल त्या पॉईंटला टाके वाढवायचे आहेत. आत्तापर्यंत एकही टाका वाढवलेला नाही आहे. या राऊंडमध्ये शेप पाहत हळूहळू शेप पाहत टाके वाढवत जायचं आहे आणि जोपर्यंत व्यवस्थित शेप येत नाही तोपर्यंत आपल्याला हे काम रिपीट करत राहायचं आहे. या राऊंडमध्ये टाके वाढवलेले नाही आहेत. पुढच्या 4 राऊंड पुढे स्टार्ट होईल. 1 2 आपला हा 3rd राऊंड स्टार्ट आहे. या पॉईंटला एक टाका वाढवत आहे कारण गरज आहे. असे स्टेप पार्ट टाके वाढवत ज्या पॉईंटला गरज वाटेल त्या पॉईंटला टाके वाढवायचे आहेत. बॅकलूकमध्ये हाफ डबल क्रोशा बुटका खांब वापरलेला आहे. प्रत्येक लुकमध्ये काम करत जायचं आहे. या पॉईंटलाही एक टाका वाढवत आहे कारण गरज आहे. शेप पाहतच टाके वाढवायचे काम ठरवायचं आहे. जोपर्यंत नारळाचा व्यवस्थित शेप येत नाही तोपर्यंत आपल्याला टाके वाढवत जायचं आहे. ज्या पॉईंटला गरज पडेल त्या पॉईंटला टाके वाढवायचे आहे. जास्तीचे टाके वाढवायचे नाही आहेत. या पॉईंटलाही एक टाका वाढवत आहे. हळूहळू शेप पाहत टाके वाढवण्याचं काम ठरवायचं आहे. आपला हा 3rd राऊंड स्टार्ट झालेला आहे. या पॉईंटलाही एक टाका वाढवलेला आहे. शेप पाहत टाके वाढवण्याचं काम ठरवलेलं आहे. प्रत्येक लुकमध्ये टाके वाढवलेले नाही आहेत. ज्या पॉईंटला गरज पडेल त्या पॉईंटला टाके वाढवलेले आहेत. जास्त जर टाके घेतले हा जो शेप आहे तो पूर्ण बिघडेल. त्याच्यामुळे ज्या पॉईंटला गरज आहे त्या पॉईंटला टाके वाढवा. जास्तीचे टाके घेऊ नका. आत्ता ज्या पॉईंटपर्यंत आपलं काम आलेलं आहे पुढे हळूहळू शेप पाहत टाके वाढवत जायचं आहे. आपला हा 1 2 3 4 5 राऊंड 1 2 3 4 राऊंड स्टार्ट आहे. पुढे 5 राऊंड. प्रत्येक राऊंडमध्ये ज्या पॉईंटला गरज पडेल त्या पॉईंटला टाके वाढवायचे आहेत. या पॉईंटला एक टाका वाढवत आहे कारण गरज आहे. बॅकलूकमध्ये हाफ डबल क्रोशा बुटका खांब. शेप पाहत टाके वाढवण्याचं काम ठरवलेलं आहे. आणखीन आपला हा जो राऊंड स्टार्ट आहे हा जो शेप आपला स्टार्ट आहे तो व्यवस्थित शेपपर्यंत आपल्याला टाके वाढवायचे आहेत. हळूहळू शेप पाहत टाके वाढवत पुढचं काम ठरवायचं आहे. या पॉईंटला एक टाका वाढवत आहे कारण गरज आहे. जास्तीचे टाके जर घेतले हा जो शेप आहे तो असा होणार नाही. त्याच्यामुळे ज्या पॉईंटला गरज आहे त्या पॉईंटला टाके वाढवा. बॅकलूकमध्ये हाफ डबल क्रोशा. बॅकलूकमध्ये हाफ डबल क्रोशा यूज केलेला आहे. बुटका खांब वापरलेला आहे. शेप पाहत टाके वाढवण्याचं काम ठरवलेलं आहे. या पॉईंटला एक टाका वाढवत आहे. ज्या पॉईंटला गरज पडेल त्या पॉईंटला टाके वाढवलेले आहेत. शेप पाहत टाके वाढवत जायचं आहे. हळूहळू शेप पाहत नारळाचा योग्य शेप येईपर्यंत आपल्याला हे काम करत राहायचं आहे. रिपीट. आत्ता आपला हा जो राऊंड स्टार्ट आहे तो 1 2 3 4 5 राऊंड स्टार्ट झालेला आहे आपला. असेच राऊंडमध्ये टाके वाढवत पुढे काम करायचं आहे. या पॉईंटलाही एक टाका वाढवत आहे. शेप पाहत टाके वाढवण्याचं काम ठरवलेलं आहे. इथून पुढे काम करत जाताना ज्या पॉईंटला गरज पडेल त्या पॉईंटला टाके वाढवायचे आहेत. जास्त जर टाके घेतले तर शेप जो आहे तो पूर्ण बिघडणार आहे. त्याच्यामुळे ज्या पॉईंटला गरज पडेल त्या पॉईंटला टाके वाढवा. आत्ता आपला हा 5 राऊंड स्टार्ट आहे. 1 2 3 4 5 6 राऊंड स्टार्ट झालेला आहे. या पॉईंटला असंच काम करत ज्या पॉईंटला गरज पडेल त्या पॉईंटला टाके वाढवत
हा जो शेप आहे तो आपल्याला या पॉईंटपर्यंत घ्यायचा आहे. आता हे जे काम टाट आहे ते कंप्लीट करून घेऊयात आपण. असंच राऊंड टाके वाढवत पुढे काम करत जायचं आहे. ज्या पॉईंटला गरज पडेल त्या पॉईंटला टाके वाढवायचे आहेत. कंप्लीट करून घेऊयात हा नारळाचा शेप. पहा या पॉईंटला आपलं काम आलेलं आहे आणि हा जो शेप आहे नारळाचा तो असा झालेला आहे. आणि इथून पुढे काम करत जाताना जास्तीत जास्त प्रमाणात टाके वाढवायचे आहेत आपल्याला. इथून पुढे काम करत जाताना या पॉईंट पासून ते या पॉईंटपर्यंत आपल्याला टाके वाढवायचे आहेत राऊंडमध्ये. इथून पुढे काम करत जाताना राऊंडमध्ये जास्तीत जास्त टाके वाढवायचे आहेत. ज्या पॉईंटला जास्त गरज पडेल त्या पॉईंटला टाके वाढवायचे आहेत. या पॉईंटला एक टाका वाढवत आहे. शेप पाहत नारळाचा शेप पाहत टाके वाढवत जायचं आहे. इथून पुढच्या प्रत्येक राऊंडमध्ये आपल्याला टाके जास्तीत जास्त वाढवण्याची गरज पडणार आहे. या पॉईंटला दुसरा टाका वाढवलेला आहे. आपला हा जो राऊंड आहे तो 1 2 3 4 5 6 7 8 राऊंड टाट आहे आपला. 8 राऊंडपर्यंत कमी प्रमाणात टाके वाढवलेले आहेत आणि 8 राऊंड नंतर हळूहळू शेप पाहत नारळाचा शेप व्यवस्थित पाहत टाके वाढवण्याचं काम ठरवलेलं आहे. या पॉईंटला एक टाका वाढवलेला आहे. हा जो नारळ आहे तो व्यवस्थित शेपपर्यंत जाईपर्यंत आपल्याला टाके वाढवायचे आहेत. इथून पुढे काम करत जाताना गरज ज्या पॉईंटला आहे त्या पॉईंटला टाके वाढवायचे आहेत. हळूहळू शेप पाहत आपला हा 8 राऊंड टाट आहे. इथून पुढच्या प्रत्येक राऊंडमध्ये टाके वाढवायचे आहेत. या पॉईंटला 2 टाके ठेवलेले आहेत. शेप पाहत टाके वाढवण्याचं काम ठरवलेलं आहे. या राऊंडमध्ये इथून पुढे एकही टाका वाढवायचा नाहीये. पुढच्या राऊंडमध्ये आपल्याला टाके वाढवायचे आहेत. शेप पाहत टाके वाढवण्याचं काम ठरवलेलं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 राऊंड स्टार्ट झालेला आहे. या पॉईंटपासून पुढे या राऊंडमध्ये टाके वाढवायचे आहेत. या पॉईंटला 2 हाफ डबल क्रोशे ठेवलेले आहेत. असेच शेप पाहत टाके वाढवत आपला हा जो शेप आहे तो तयार करायचा आहे आपल्याला. प्रत्येक राऊंडमध्ये टाके वाढवायचे आहेत. या पॉईंटलाही एक टाका वाढवत आहे. 9 राऊंड स्टार्ट आहे आपला. या पॉईंटला एक टाका वाढवत आहे. व्यवस्थित शेप पर्यंत जाईपर्यंत आपल्याला टाके वाढवायचे आहेत. जास्त टाके घ्यायची नाहीये. जास्त टाके जर घेतले तर शेप पूर्ण बिघडेल. त्याच्यामुळे ज्या पॉईंटला गरज आहे त्या पॉईंटला टाके वाढवा. या पॉईंटला एक टाका वाढवत आहे. शेप पाहतच टाके वाढवण्याचं काम ठरवलेलं आहे. आत्ता आपण हे जे काम टाट आहे इथून पुढचं जे काम आपण टाट केलेलं आहे ते गरज ज्या पॉईंटला पडेल त्या पॉईंटला टाके वाढवायचे आहेत. आणि या पॉईंटपासून ते हा जो पॉईंट आहे या पॉईंटपर्यंत आपल्याला टाके वाढवायचे आहेत. आणखीन 1 2 3 4 5 6 सॉरी 1 2 3 4 5 6 7 8 9 राऊंड स्टार्ट आहे आपला. आणखीन 12 ते 13 राऊंडपर्यंत आपण हे काम करून घेऊयात. तिथून पुढचं जे काम आहे त्या पॉईंटला गेल्यानंतर पाहूयात. पहा फ्रेंड, या पॉईंटला आपलं काम आलेलं आहे आणि व्यवस्थित पॉईंटपर्यंत आपलं काम आलेलं आहे टाके वाढवत. आणि हा जो राऊंड टाट आहे तो
आपला 1 2 3 4 5 6 7 8 9 राऊंड स्टार्ट आहे. 9 राऊंड पर्यंत टाके जास्तीत जास्त प्रमाणात वाढवलेले आहेत आणि इथून पुढे काम करत जाताना 10 आणि 11 राऊंडपर्यंत आपल्याला जेवढे टाके आहेत तेवढ्यावर काम करायचं आहे. इथून पुढे काम करत जाताना एकही टाका वाढवायचा नाही आहे. जेवढे टाके आहेत तेवढ्यावर काम करायचं आहे. कारण आपला हा जो शेप आहे तो शेवटच्या टप्प्यात आलेला आहे. शेवटच्या टप्प्यापर्यंत आपलं काम आलेलं आहे आणि टाके वाढवण्याचं काम जे आहे ते स्टॉप केलेलं आहे. इथून पुढे जेवढे टाके आहेत तेवढं काम करायचं आहे. कंप्लीट करून घेऊयात आपण हे काम. पहा फ्रेंड, या पॉईंटपर्यंत आपलं काम आलेलं आहे. व्यवस्थित प्रमाणात आपलं काम झालेलं आहे नारळाचं. आणि या पॉईंटपासून पुढे काम करताना आपला हा राऊंड आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 राऊंड. 10 राऊंडला स्टॉप केलेलं आहे हे काम. पुढे या पॉईंटला दोन लुक्सीवर घेऊन लॉक मारलेला आहे आणि इथून पुढे काम करत जाताना हा जो नारळ आहे तो जॉईन करत जायचा आहे आपल्याला. दोन्ही लुक्समध्ये टाकलेले आहेत. प्रत्येक लुकमध्ये काम करत जायचं आहे. या लुकमध्ये हा जो ग्रीन शेड आहे, ग्रीन शेडच्या लुकमध्ये आपल्याला ही उलन अडकवून घ्यायची आहे आणि लॉक मारायचा आहे. पूर्ण गोल राऊंडमध्ये आपल्याला हे काम करत राहायचं आहे. आणि निम्म्यापर्यंत आपल्याला हे काम करायचं आहे. या पॉईंटला सुई टाकलेली आहे. ग्रीन थ्रेडचा जो लुक आहे तो प्रत्येक लुकमध्ये हे काम करायचं नाही आपल्याला. ज्या पॉईंटला गरज आहे त्या पॉईंटला सुई टाकून लॉक मारत जायचं आहे. फक्त नारळाचा जो लुक आहे तो प्रत्येक लुकमध्ये घ्यायचा आहे. व्यवस्थित काम करूनच पुढे जायचं आहे. आपले 2 लुक या पॉईंटला झालेले आहेत. नारळाचे हा 3rd लुक. शेप पाहतच लॉक मारत जायचं आहे आपल्याला इथून पुढे काम करत जाताना. हे जे पान आहे या पानामध्ये फक्त 3 ठिकाणीच लॉक मारलेला आहे. पुढे शेप पाहतच लॉक मारत जायचं आहे. पुढचा लुक या पॉईंटला या पानामध्ये 4 ठिकाणी लॉक मारलेला आहे. पुढचं पान स्टार्ट होत आहे या पॉईंट पासून पुढे. आणि नारळाच्या प्रत्येक लुकमधून सुई घेतलेली आहे. फक्त पान जे आहे त्याच्यातून प्रत्येक लुकमध्ये काम केलेलं नाही आहे. ज्या पॉईंटला गरज आहे त्या पॉईंटला लॉक घेतलेला आहे पानामधून. कंप्लीट करून घेऊयात आपण हे काम या पॉईंटपर्यंत. आणि या पॉईंटला आल्यानंतर या पॉईंटपासून ते या पॉईंटला आल्यानंतर कॉटन भरायचं आहे आणि नंतर कॉटन भरून पुढचं काम कंप्लीट करायचं आहे. कंप्लीट करून घेऊयात आपण हे काम. पहा, या पॉईंटला आपलं काम आलेलं आहे लॉक मारण्याचं. या पॉईंटला आपण स्टार्ट केलेलं आहे आणि या पॉईंटपर्यंत आपलं काम आलेलं आहे. आणि या पॉईंटपासून पुढे कॉटन यूज करायचं आहे या पॉईंटला आणि पुढे लॉक मारत जायचं आहे. तर आपण कॉटन भरून घेऊयात. व्यवस्थित प्रमाणातच आपल्याला कॉटन यूज करायचं आहे.
नारळाचा व्यवस्थित शेप दिसेल अशा प्रमाणातच कॉटन भरायचं आहे. पहा, कॉटन जे आहे ते व्यवस्थित प्रमाणात भरून घेतलेलं आहे आणि आपला शेप जो आहे तो व्यवस्थित दिसत आहे या पॉइंटला. आणि पुढचं काम स्टार्ट करायचं आहे लॉक मारण्याचं. या पॉईंटपर्यंत हे काम कंप्लीट करायचं आहे. या पॉईंटला स्टार्ट केलेलं आहे आपण आणि याच पॉईंटला या कामाचा एंड करायचा आहे. करून घेऊयात. पहा, या पॉईंटला आपलं लॉक जे आहे ते कंप्लीट झालेलं आहे आणि या पॉईंटला कट करून उलटं काढायचं आहे आणि लॉक मारायचं आहे. पहा, लॉक मारून घेतलेला आहे आणि हे जे लॉक आहे ते आतल्या साईडला वळवून घ्यायचं आहे. पुढे स्वस्तिक, एका पुठ्ठ्यावर स्वस्तिक काढून त्याच्यावर कुंदन चिटकवून हे काम कंप्लीट करायचं आहे आपल्याला. कंप्लीट करून घेऊयात. व्यवस्थित प्रमाणातच स्वस्तिकचा शेप द्यायचा आहे. आता आपण या पॉईंटला स्वस्तिकचं काम करून घेऊयात. पहा फ्रेंड, या पॉईंटला आपलं हे जे काम आहे ते कंप्लीट करून घेतलेलं आहे आणि हे जे गुलाबाचं फूल तयार केलेलं आहे हे 11 साकळ्यांचं तयार केलेलं आहे. 11 चेन घेतलेले आहेत या रोजला. आणि आपला हा जो प्रोजेक्ट आहे तो या भागात कंप्लीट आहे. भेटूयात अशाच नवीन प्रोजेक्टसह. तोपर्यंत बाय. थँक्यू.